मुलांनो, काल आपण चॅरिटी या विषयावर बोललो. त्यामध्ये आपण चॅरिटी काय असते, चॅरिटी का करावी, कुणासाठी करावी, त्याचे आपल्याला काय बेनिफिट्स मिळतात व हे धर्मशास्त्रानुसार आपण हे चांगलं कार्य का करावं हे सगळं डिस्कस केलं होतं. आणि नंतर मी तुम्हाला दानशूर कर्णाची गोष्ट पण सांगितली होती आणि दान कसे करावे याविषयी पण आपण बोललो होतो. आणि मी तुम्हाला काही असाइनमेंट पण दिल्या होत्या की घरी जाऊन तुम्ही काही वस्तू अशा काढू शकता की जे तुमच्या उपयोगात नाही आहे आणि तुम्ही त्या दुसऱ्या गरीब मुलांना देऊ इच्छिता, किंवा एक दोन गोष्टी अशा की तुम्हाला जे आवडतात आणि तरी तुम्हाला त्या दुसऱ्यांना गिफ्ट करायच्यात. आणि आईवडिलांवर बरोबर जाऊन अशा गरजू मुलांच्या अनाथ आश्रममध्ये किंवा रस्त्यावर जी मुलं आहे की त्यांना द्यायचं. त्यातून आनंद मिळतो का? आपल्याला नक्कीच त्यातून आनंद मिळतो. आता दानधर्म करणं म्हणजे आपल्याकडे पडून आहे म्हणून देणं असं नाही आहे. तर आपल्या अवतीभोवती जी लोकं आहे आणि ज्यांना गरज आहे त्यांना आपण आपल्याप्रमाणे वागवावं, की आपल्याप्रमाणे त्यांनाही मिळायला पाहिजे अशी भावना आपल्या मनात पाहिजे. नुसते आपण स्वार्थी वृत्तीने मलाच पाहिजे असं वागून नाही चालणार. तर मी या अनुषंगाने आणखी एक गोष्ट सांगते तुम्हाला सगळ्यांना शिबीराजाची गोष्ट माहिती आहे का? खूप प्रसिद्ध गोष्ट आहे ही, पुरातन काळातली आपली. राजा शिबी हा कर्णासारखाच खूप दानशूर आणि दयाळू राजा म्हणून प्रसिद्ध होता. तो खूप दयाळू आणि सगळ्यांना जे मागेल ते देत होता. कर्णही तसाच होता. आणि याची पण कीर्ती पूर्ण पृथ्वीवरच काय पण स्वर्गलोकीसुद्धा याची प्रसिद्धी झाली होती की शिबी राजा तो त्याच्या शब्दाला जागणारा आहे आणि सगळ्यांना मदत करतो, सगळ्यांना दानधर्म करतो आणि खूप दयाळू आहे म्हणून. तर मग एकदा काय होतं, देवांचा राजा स्वर्गातला इंद्र याला त्याची परीक्षा घ्यावी असं वाटतं की हा एवढा ग्रेट माणूस आहे आणि एवढा दयाळू दानशूर आहे, तर खरंच आहे का, आपण याची परीक्षा घेतली पाहिजे. म्हणून तो अग्निदेवाला म्हणतो की चला आपण नाही का जरा ह्या शिबी राजाची परीक्षा घेऊया. त्यामुळे हे दोघं एक कबुतराचा वेश घेतो, कबूतर बनतो आणि दुसरा बहिरी ससाना असतो. हा छोट्या छोट्या पक्ष्यांच्या मागे पळतो आणि त्यांना पकडून खाणारा ससा असतो, बहिरी ससाना असतो. तर हे दोघं एक कबुतराचं रूप घेतं आणि एक बहिरी ससाण्याचं रूप घेतो आणि पृथ्वीवर येतात. आणि मग ते राजा शिबीच्या राजवाड्याजवळ येतात. तर शिबी राजा त्यावेळी बगीच्यामध्ये असंच गरीब लोकांना काही दान करत असतो, अन्नदान करत असतो, वस्त्रदान करत असतो, ब्लँकेट्स दान करत असतो. तर अशा वेळी एक कबूतर असं घाबरून असं शिबी राजाच्या हातावर येऊन बसतो आणि त्याच्या डोळ्यातून खूप अश्रू येऊ लागतात आणि ते खूप घाबरलेलं असतं. आणि ते शिबी राजाला असं खूप म्हणजे नाही का केविलवाणं होऊन त्याच्या हातावर बसतं. तर शिबी राजा बघतो आणि हे घाबरलेलं भेदरलेलं कबूतर बघून तो त्याला असं जवळ घेतो लाडानी आणि त्याला त्याच्यावर खूप दया येते. आणि तो म्हणतो की कबुतरा, तू बिलकुल घाबरू नको, मी तुझं कुठल्याही संकटापासून रक्षण करेल. तर तो कसा म्हणतो, डोंट वरी, आय एम देअर, आय विल नॉट हार्म यू असं म्हणतो. आणि मग असं म्हणतो तर तिकडून एक बहिरी ससाना असा जोरजोरात उडून येतो आणि खूप रागाने त्या शिबीराजाच्या हातावर बसलेल्या कबूतरला ओढायला बघतो. तर शिबीराजा त्याला थांब असा हाताने इन्स्ट्रक्शन देतो आणि म्हणतो की जर तू याला काही इजा करायचा प्रयत्न केला तर लढायला तयार हो. अशा आवेशात शिबीराजा पण तयार असतो, कारण शिबीराजाने याला अभय दिलेलं असतं कबुतराला. तर तो बहिरी ससाना म्हणतो की
राजाला मनुष्याच्या भाषेत, आपल्या माणसांच्या भाषेत म्हणतो की हे कबूतर हे माझं भक्ष्य आहे, मी सकाळपासून याचा पाठलाग करतोय आणि तू माझ्या भक्ष्याच्या आणि माझ्या अन्नाच्या मार्गात येऊ नकोस आणि तुला कुणीही हा अधिकार दिलेला नाही आहे. तर हा शिबीराजा थोडा आश्चर्यचकित होतो. हा तर पक्षी बहिरी ससाना आहे आणि हा माणसांच्या भाषेत मला कसं काय बोलतोय असं. तर मग शिबीराजा त्याला म्हणतो की मला माहीत नाही की तू कोण आहेस. तू जरी ससाना असला तरी तू माझ्याशी मनुष्याच्या भाषेत बोलतो आहेस, माणसासारखं बोलत आहेस. आणि हा जो गरीब कबूतर आहे यांनी माझा आश्रय घेतला आहे आणि ही माझं कर्तव्य आहे की मी याचं संरक्षण करेल, कोणत्याही त्याला कुठलीही इजा पोहोचू देणार नाही आहे. त्यामुळे मी तुला याला म्हणजे माझ्याकडून ओढून घेऊन जाऊन देणार नाही किंवा याला तुझा मी भक्ष्य बनवणार नाही आहे. त्यावर मग तो बहिरी ससाना म्हणतो की राजा, मला माहीत आहे की तू खूप दयाळू आहेस आणि खूप सगळ्यांना मदत करतो म्हणून प्रसिद्ध आहेस. पण आता विचार कर, तू याला अभय दिलंय म्हणून तू त्याची साईड घेतो. पण तू माझाही विचार कर, मी पण भुकेला आहे आणि मी असेच छोटे छोटे पक्षी गोळा करून त्यांचं मांस खाऊन मी उदरनिर्वाह करतो. आणि जर तू एवढाच दयाळू आहे तर तुला माझी का दया येत नाही? मी काय उपाशी राहू का? मला अन्न कोण पुरवणार? हे निसर्गाचाच नियम आहे आणि निसर्गानेच आम्हाला असे छोटे पक्षी मारून खायला सांगितलेलं आहे. तर तू मला माझ्या अन्नापासून मला म्हणजे उपाशी ठेवतोयस आणि मी उपासाने मेलो तर हे तुला पाप लागेल आणि मग तू कसं काय, तू तर पापी होशील आणि तुझं सगळं सत्व निघून जाईल म्हणतो. तर मग शिबीराजा त्याला उत्तर देत नाही काही आणि मग विचार करतो की हा तर म्हणजे मनुष्यासारखा माझ्याशी म्हणजे नाही का वादविवादही करायला लागलेला आहे. त्यामुळे तो म्हणतो की थोडा विचार करतो आणि मग त्यालाही पटतं की हा ससाना बरोबर बोलतोय की ह्या दोघांच्या प्रती माझे कर्तव्य आहे. तर मग तो म्हणतो की ठीक आहे, पण मी तुला ह्या कबुतराला मारून देणार नाही. तुझा राहिला प्रश्न, तुला मांस पाहिजे तर मी तुला मांस देईल. तर मग बहिरी ससाना शिबीराजाला म्हणतो की तू ह्या कबुतराला वाचवायला दुसऱ्या कोणाचा जीव घेणार आहेस का मग? तर मग शिबीराजा हसून म्हणतो की नाही, मी असं कधीच करू शकत नाही. मी कोणत्याही जीवाला हानी करून देणार नाही आणि मी कुणाचाही प्राण घेत नाही कधीच शक्यतो. तर मी या कबुतराच्या बदल्यात मी माझं स्वतःचं मांस तुला देईल खायला, तर तुला चालेल का? तर तो म्हणतो की मला मांस मिळण्याशी मतलब आहे, मला ह्या कबुतराच्या वजना एवढं मांस मिळालं तर मी खुश राहील. तर मग शिबीराजा म्हणतो की ठीक आहे. मग तो त्याच्या सैनिकांना आवाज देतो आणि सेवकांना बोलवतो आणि म्हणतो की एक वजन काटा घेऊन या. ते वजन काटा तिथे असा उभा करतात आणि मग तो त्याची तलवार काढतो आणि आपलं मांस कापायला लागतो, हाताचं पायाचं, आणि त्या पारड्यात टाकतो. एका पारड्यात त्या कबुतराला बसवतात आणि दुसऱ्या पारड्यात आपला शिबीराजा त्याचं मांस कापून ठेवू लागतो. हळूहळू शिबीराजा त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागाचं मांस काढायला लागला आणि तिथे ठेवायला लागला. त्याला खूप वेदना होऊ लागल्या आतून, तरीही तो कापत राहिला आणि ठेवत राहिला. पण आश्चर्य काय, हे कबूतर एवढं छोटं पण याचं एवढं इतके किलो मांस देऊनही ते काय पारडं समप्रमाणात होईनाच. शेवटी शिबीराजाच्या शरीरातलं शेवटचं मांसचं पार्टसुद्धा शिबीराजा त्या पारड्यात ठेवतो आणि पूर्ण सापळा हाडांचा राहतो. तर मग सगळे लोक तिथे बघतात, सगळ्यांना खूप वाईट वाटतं, रडू येतं. शेवटी शिबीराजा म्हणतो की आता मी स्वतः बसतो त्या पारड्यामध्ये आणि मग तो शेवटी शिबीराजा त्या ससाण्याला म्हणतो की तू मला मी स्वतः माझं पूर्ण शरीर तुला देतो, तू हे भक्ष्य कर. मग शिबीराजा त्या पारड्यात बसतो आणि मग ते पारडं इक्वल होतं.
आणि मग शिबीराजा म्हणतो की आता हे पूर्ण बरोबर झालेलं आहे, आता तू मला खाऊ शकतो आणि ह्या कबुतराला उडून जाऊ दे. तर मग हे ऐकताच सगळीकडे वर असं आकाशात दुमदुमलं जातं. वर सगळे देव लोक असतात, देव गांधर्व वगैरे सगळे वर जे असतात ते सगळे वरून बघतात आणि त्यांना सगळ्यांना खूप म्हणजे याचं एवढं दानशूरपणा बघून, एवढा दयाळूपणा बघून सगळे आश्चर्यचकित होतात आणि वरून ते त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात. आणि मग वर सनई वादन होतं आणि खूप गाजावाजाने वर आकाशात सुद्धा सगळीकडे दुमदुमून त्याचा कौतुक केलं जातं. आणि मग शिबीराजा हे बघतो आणि तो थोडासा आश्चर्यचकित होतो आणि हे कबूतर आणि बहिरी ससाना लगेच त्यांचं दैवरूप घेतात. म्हणजे हा अगदी देवासारखा इंद्रदेव आणि अग्निदेव म्हणून अगदी तेजस्वी देवाच्या मूर्त्या त्यांच्यासमोर येतात आणि ते म्हणतात की मी देवांचा राजा इंद्र आहे आणि हा अग्निदेव आहे. आम्ही तुझी परीक्षा घ्यायला आलो होतो की तुझी खूप कीर्ती ऐकली होती, पण मी आत्ता आम्ही अनुभवली की तुझी जेवढी कीर्ती सगळ्या जगभर, इवन पृथ्वीवर, स्वर्गात, पाताळात सगळीकडे तुझी कीर्ती जेवढी आहे त्याहीपेक्षा तू आणखी जास्त श्रेष्ठ आहेस. आणि आम्ही आता तुला आशीर्वाद देतो की तुला अशीच खूप प्रसिद्धी मिळावी आणि तुला खूप मोठं आयुष्य मिळावं आणि खूप श्रीमंत, तुला कधीही पैशाची कमी पडणार नाही असे म्हणतात. आणि इंद्रदेव त्या शिबीराजाला असा स्पर्श करतो. इंद्रदेवाचा स्पर्श होतात. शिबीराजा अगदी पूर्ववत आधीपेक्षा खूप तेजस्वी होतो आणि त्याच्या सगळ्या जखमा, सगळं मांस पुन्हा तो पूर्ववत होतो. आणि मग अशा प्रकारे त्याचं डिवोशन आणि सगळ्यांच्याबद्दल, त्याला प्राणीमात्रांबद्दल असलेला आदर, याच्यामुळे तो अजूनही प्रसिद्ध आहे. इंद्रदेव त्याला आशीर्वाद देतो की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र उगवतील तोपर्यंत तुझी कीर्ती ह्या पृथ्वी लोकावर राहील. सगळे तुझी आठवण काढतील आणि तुझे गुणगान गात राहतील. अशा प्रकारे बघा, हा शिबीराजा होता, हा दुसऱ्यांना मदत करत होता. आपणही जर कुणाला असं, तुम्ही बऱ्याचदा लहान कुत्र्यांची पिल्लं, मांजरीची पिल्लं घरात आणता आणि मग नंतर आई बाबा ओरडायला लागले की त्याला बाहेर सोडून येतात. तर असं करू नये. आपण जर एखाद्याची जबाबदारी घेतली तर त्याला पूर्ण अभय दिलं असेल तर त्याचा पूर्ण सांभाळ केला पाहिजे आणि कधीही आपल्या शब्दापासून आपण परत नाही मागे हटलं पाहिजे. कुठलाही परिस्थिती असेल तर त्याला खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती आहेत त्यांना आपण आपल्या इक्वली वागवलं पाहिजे. ते आपल्यासारखेच आहेत. प्राणी मात्र असू द्या, मनुष्य मात्र असू द्या, त्यांच्याबद्दल आपल्याला सहानुभूती वाटली पाहिजे आणि आपण त्यांना शक्य तेवढी मदत केली पाहिजे.